बातमीपत्रामध्ये उद्याच्या बैठकीसाठी सीजेपीचे सदस्य संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत। 5 आणि 6 ऑगस्टला अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी सीजेपीची बैठक पार पडणार आहे। पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या सीजेपीची बैठक होणार आहे। आशुतोष रांका, सौरभ दास यांच्यासह इतर सहकारी अभिजित दिपकेंच्या घरी पोहोचलेले आहेत। अभिजित दिपकेंच्या आईने सर्व सदस्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलेलं आहे। 2 दिन का बैठक है हमारा 5 और 6 तारीख को। सीजेपी का सारा लीडरशिप, सारे स्पोक्स पर्सन, हम सब लोग आए हुए हैं औरंगाबाद के लिए। एंड यहाँ पे हम लोग 5 और 6 तारीख को हम लोग बैठ के डिस्कस करेंगे कि फर्दर आगे हम लोग का क्या स्ट्रैटेजी होना चाहिए, किस दिशा में इस युवाओं का मूवमेंट को आगे बढ़ाना है। तो यही सब पे चर्चा होगी एंड 6 तारीख को हम लोग मीडिया को भी बताएंगे कि क्या हम लोगों ने फाइनल डिसीजन लिया है। तर चाकणकरांनी काँग्रेसला संस्कृती संस्कार शिकू नयेत असे संगीता तिवारी म्हणाले। चाकणकरांनी महिलांना मदत केली नाही, लोक विसरले नाहीत असं तिवारी म्हणाले। मला नाही आबरून मी कशाला घाबरू, अशा तुम्ही तुमचे खरात गुरुजी बलात्कारी योनी पूजा करणारे आणि तुम्ही संस्काराच्या गोष्टी कराव्या का वाकणकर बाई? अहो तुम्ही पुन्हा अशा मार्केटमध्ये येताय की बाबा काही झालंच नाही, लोक विसरलेली नाहीयेत। वाकणकर बाई, तुम्ही जे केलंय, जे करवलंय आणि जे महाराष्ट्रातल्या महिलांनी भोगलंय त्या विसरणार नाही। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असून तुम्ही महिलांना मदत केलेली नाहीये, उलट खरातला मदत केलेली आहे। तेव्हा काँग्रेसला संस्कृती संस्कार नका शिकवू। अमरावती शहरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंप चौकातील वाहतूक सिग्नल धूळ खात पडलेला आहे। वाहतूक सिग्नल बंद असल्याने अपघाताचं प्रमाण वाढले। 1.5 महिन्यापूर्वी आलेल्या पावसामुळे आणि वादळामुळे सिग्नल जो आहे तो बंद पडलेले होते। अमरावती शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेला जर आपण पाहिलं तर पोलीस पेट्रोल पंप जो चौक आहे या चौकामध्ये सिग्नल या ठिकाणी बसवण्यात आलेलं होतं, परंतु 1 ते 1.5 महिन्यापूर्वी वादळी वारा आणि पाऊस आला आणि त्यामुळे या ठिकाणचं सिग्नल जे आहे ते तुटून पडलेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा सिग्नल बसवणे अपेक्षित होतं, परंतु अजूनही जर आपण पाहता या ठिकाणी सिग्नल बसवण्यात आलेलं नाही। त्यामुळे या भागात छोटे मोठे अपघात होत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे। सिग्नल जे आहे ते बाजूला नेऊन त्या ठिकाणी धुळखात पडलेला आहे, परंतु अजूनही या ठिकाणी सिग्नल लावण्याची तसदीद जी आहे ती पोलीस विभागाने घेतलं नसल्याचं समोर आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सिग्नल जे आहे ते पुन्हा या ठिकाणी सुरू करण्याची मागणी जर आपण पाहिलं तर अमरावतीकरांच्या वतीनं केली जात आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा संपूर्ण हा पोलीस पेट्रोल पंप चौक आहे, त्या ठिकाणी सिग्नल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचा शिरकाव झालाय। कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये 2 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले आहेत। दोन्ही रुग्णांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खासगी रुग्णालय कोणतीही माहिती देत नसल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोप केला। तर पिंपरी चिंचवडमधील निगडी शहरातील एका नामांकित हॉटेलमधील खाद्यान्नातून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। निगडी येथील सावली हॉटेलमध्ये एका ग्राहकाने मागवलेल्या पावभाजीमध्ये चक्क जिवंत अंडी आढळल्यानं अळ्या ज्या आहेत त्या आढळलेल्या होत्या, त्यामुळे खळबळ माजलेली आहे। या किळसवाना प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला, असा आरोप एका ग्राहकाकडून करण्यात आलेला आहे। या संदर्भात हॉटेल चालक जगदीश शेट्टी यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही। तर पनवेल आगारातील महिला कर्मचारी नंदा कोळींनी आक्षेपार्ह गाण्यावर रील बनवल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आले। त्यांच्यासह इतर 2 कर्मचाऱ्यांचंही निलंबन करण्यात आले। नंदा कोळी या कंडक्टर म्हणून कार्यरत होत्या। एसटी महामंडळाची बदनामी झाल्याप्रकरणी ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर मुंबईमध्ये MTNL केबल चोरणारा आंतरराज्य सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यात आला। तर जे मार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली, 7 आरोपींना अटक केली। कारवाई पोलिसांकडून करत 55 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।